महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्र की 65 इमारतों को तोड़ने के आदेश के चलते करीब 6000 लोगों के सामने बेघर होने के हालात बन गए हैं। मनपा में फर्जी दस्तावेज जमा कर महारेरा सर्टिफिकेट हासिल करने वाली 65 इमारतों पर कार्रवाई होने वाली है। बॉम्बे हाईकोर्ट के आदेश के बाद डोंबिवली की 65 इमारतें जमींदोज होने जा रही हैं। इसके चलते लोग काफी परेशान हैं। मेरा नाम सूर्यभान गुप्ता है। मैं साई समर्थ कॉम्प्लेक्स ऐरे गाँव तावड़ेपाड़ा में रहता हूँ। तो अभी क्या है, डेली अब लोगों के बिल्डिंग में पुलिस आके ना डेली परेशान कर रही है, केडीएमसी वाले ने परेशान कर रहे हैं डेली आके कि बिल्डिंग में तोड़ूंगा, खाली करो। अभी हम लोग तो पूरा पेमेंट दिए हैं, पैसा दिए हैं, लोन हुआ है, बैंक से सब हर चीज़ प्रोसेस हुआ है, तब वो लोग कहाँ 3 साल 4 साल बिल्डिंग बनने में टाइम लगा, तब वो लोग कहाँ थे? केडीएमसी पुलिस कहाँ थी जब बनने दिया? क्यों बनने दिया? हम लोग ने पूरा रजिस्ट्री कराया है। प्रधानमंत्री आवास योजना का 2,68,000 रुपये मुझे वो भी आया है। तो अभी हम लोगों की गलती कहाँ है? अब मेरे भाई हैं, मेरे भाई की 3-3 लड़की शादी करने की एज हो गई है। अभी हम लोग कहीं जाने के लिए कुछ समर्थ नहीं है, मतलब एकदम बर्बाद हो चुके हैं, पूरी जिंदगी का तबाही लगा है। लगता है जो अभी सरकार है वो आपके साथ है या आपके खिलाफ है? भाई हम लोगों के साथ में होती तो अभी हम लोग का काम नहीं होता। हम लोगों को रोज पुलिस परेशान करती, डेली पुलिस आती है, मेरी भाभी रहती है, डेली आके तुम रूम खाली करो, पेपर साइन करो, कल पुलिस चौकी में बुला के साइन करो, जबरदस्ती साइन करा रहे हैं। भाई हम लोगों को क्यों साइन करा रहे हो? बिल्डर से मिलो ना, आप जो प्रॉपर्टी बनाया है उससे मिलो आप लोग ना। हम लोग ने पैसा दे के रह रहे हैं ना भाई। नागरिकों ने इस संबंध में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट कल्याण जिला प्रमुख दीपेश म्हात्रे से मुलाकात की। इस संबंध में दीपेश म्हात्रे ने पत्रकार परिषद लेकर सरकार पर निशाना साधा। आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी आला होता की ह्या ज्या 65 इमारतींचा विषय आहे याच्यातली काही लोक उद्धवजींना भेटण्यासाठी गेली होती आणि या 65 इमारतींमध्ये राहणारे जे 3,500-4 हजार रहिवासी आहेत यांच्या आज यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे कारवाईची आणि या रहिवाशांचा कुठलाही दोष नसताना आज यांच्यावर कारवाई होते। याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याची ही सुरुवात म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे। आम्ही आज सर्व पदाधिकारी पक्षाचे इथे उपस्थित आहेत। ज्या लोकांनी यांची फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्या रहिवाशांवर आज कारवाई होते आणि 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असताना या अशा पद्धतीची कारवाई करावी हे प्रशासनाचं दुर्दैव आहे। याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे इन्व्हॉल्ड आहेत, ज्यांनी रेराचे खोटे पेपर बनवले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही, ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही। याच्यात इथल्या स्थानिक नेत्यांचा त्यांच्यावरती डोक्यावरती वरदास्ता आहे म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही। आज एक रजिस्ट्रेशन करायसाठी 3.5 लाख 2-2 लाख रुपये घेतले जातात। हे कुठे रजिस्ट्रेशन होतात कसे? आणि याच्यासाठी तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे पक्ष उभा राहील आणि या लोकांवर कुठलीही कारवाई होऊ नये त्यासाठी जी रस्त्यावरची लढाई असेल तीही आम्ही लढू, त्याचबरोबर न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढू आणि उद्या आमचे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांची देखील आम्ही या विषयासाठी सर्व पदाधिकारी भेटू। आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे साहेब हे वेळ घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची आणि या विषयासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट येत्या काळामध्ये घेणार। बघा, या लोकांच्या पाठीशी उभं खंबीरपणे राहण्याचा निर्णय आम्ही पक्षाने आमचा घेतलेला आहे आणि कुठलीही जेव्हा कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत। शेवटी आमचा पक्ष नागरिकांसाठी आहे आणि नागरिकांवर अशी जर कारवाई होत असेल तर आम्ही पक्ष म्हणून या नागरिकांच्या पाठीशी
जिथे जिथे कारवाई होईल तिथे आम्हाला बोलवलं जाईल, तिथे आम्ही या लोकांच्या पाठीशी डॉक्युमेंट जे बघा, रेराचे डॉक्युमेंट्स ज्यांनी बनवले, ज्यांनी महापालिकेचे खोटे स्टॅम्प बनवले, ज्यांनी रेराचे कागदपत्र खोटे बनवले, ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले, या केसमध्ये अशा एकाही व्यक्तीला अजूनपर्यंत अटक झालेली नाही किंवा कारवाई झालेली नाही, किंवा त्यांनी बनवलेले खोटे स्टॅम्प अजून जमा केलेले नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, याच्यामध्ये ही कारवाई फक्त दाखवण्यासाठी केली जाते का? हा आमचा प्रश्न आहे. आणि प्रशासनावरती प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सोडून ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई करा. हा मुद्दा बोलू. 65 बिल्डर आहे बघा, ह्या 65 बिल्डरांचा तर मोठा जोक आहे. त्या बिल्डिंगमध्ये काम करणारा लेबर, त्या बिल्डिंगमध्ये काम करणारे इलेक्ट्रिशियन, अशा नावाने त्या 65 लोकांची लिस्ट आहे. मी ती तुमच्याकडे आज देईल, माझ्याकडे ती डॉक्युमेंटमध्ये आहे. पण ज्या अधिकाऱ्यांनी याचा मागे तपास केला होता त्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये एकही बिल्डर नाही. तुम्ही जर त्यांची पार्श्वभूमी तपासली तर तो लेबर आहे किंवा तो तिथला इलेक्ट्रिशियन आहे किंवा तो तिथला प्लंबर आहे, यांच्या नावावरती या बिल्डिंग रजिस्टर्ड आहे. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की हे सगळं रॅकेट ओपन झालं पाहिजे. या लोकांवर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी. याच्यातल्या जवळजवळ 40% जे बिल्डर, जे फ्लॅट धारक आहेत, त्यांना पंतप्रधान आवास योजनेचे देखील पैसे मिळाले. ह्याचा मुद्दा कोणीच मांडला नाही आजपर्यंत. त्याचा खुलासा आज आम्ही करतोय की याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे पैसे देखील मिळाले. म्हणून पंतप्रधान आवास योजनेतील जे अधिकारी आहेत ते या जे खोटं ज्यांनी पेपर सादर केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत का? ज्या बँकांनी लोन दिला त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? SBI, HDFC, कोटक अशा मोठ्या बँका याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांचे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का? कारवाई फक्त नागरिकांवर. हा कुठला न्याय नाही? तुम्ही बघा ना, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये या लोकांनी जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, याचा अर्थ त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स होते. म्हणजे खोटे रजिस्ट्रेशन झालेत ना, जे रजिस्ट्रार आहेत त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले 3-3 लाख रुपये घेऊन रजिस्ट्रेशन करतात. माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही प्रशासनाला धारेवर धरणार आहे आणि या नागरिकांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. तुम्ही मग ते इथल्या राजकीय नेते आहेत जे डोंबिवलीतले, त्यांच्या मागे पुढे फिरत असतात, कधी त्याची चौकशी त्याची व्हायला पाहिजे आणि ते पण खुलासा आम्ही पुढच्या पत्रकार परिषद करू. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.